ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून संपूर्ण उपवन तलाव परिसर राममय होणार आहे। यामुळे नववर्षात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची अनुभूती ठाणेकरांना घेता येणार आहे। 12 ते 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली। आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 यंदा जय श्रीराम या संकल्पनेनुसार साजरा होत आहे। या फेस्टिवलबाबत माहिती देताना आमदार सरनाईक यांनी 12 जानेवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार असून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या महनीय गायनाने फेस्टिवलचा प्रारंभ होईल। दुसऱ्या दिवशी पद्मश्री मालिनी अस्वस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील। तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार असून चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्य कुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मनोरंजन करतील। त्याचबरोबर विविध प्रकारचे लोकनृत्य देखील येथे सादर करण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला 12 जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता आणि 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे। या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल, 13 जानेवारीला प्रथमेश लवाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी, 13 जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी, 13 जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे, 14 जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया, 14 जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन, 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी भेलांडे, 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे। त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदी सुद्धा करता येईल। फूड स्टॉल असतील, महाराष्ट्राची परंपरा, पंजाबी परंपरा, हिमाचल प्रदेश या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी लावले गेलेले आहेत, तर त्यामुळे त्या खाद्याचा सुद्धा आनंद लोकांना घेता येईल। याचबरोबर पेंटिंग शी संबंधित जी मंडळी आहे त्यांना वेगवेगळ्या मोठ्या कलावंतांचं पेंटिंग बघायला मिळालंय। काही लोकांना एक आकर्षण असतं की मेणाचे पुतळे बघण्याचं, तर त्या मेणाचे पुतळ्यांचा सुद्धा एक वॅक्स म्युझियम या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आहे आणि तेही बघायला मिळतील। रांगोळी होईल, जी प्राणी मित्र आहेत प्रामुख्याने डॉग्स लवर आहे त्यांच्यासाठी पेट शोचं आयोजन करण्यात येणार आहे। वेगवेगळे म्हणजे जेवढे गेम्स झोन असणार आहे, लहान मुलांचे खेळ असतील, मोठ्यांचे खेळ असतील, जेवढं काही ह्या फेस्टिवलच्या 4 दिवसामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांना नव्हे तर आमच्याकडे येणारे तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक ह्या फेस्टिवलला येत असतात, त्यांना सगळ्यांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय।